विद्यार्थी मित्रांनो, चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 2 समरूपता दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर व सराव संच 1.1 अभ्यासणार आहोत। हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आजपर्यंत आणखी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर आता पाहूया आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर। तर इथं दोन त्रिकोण काढलेत मी, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR। त्रिकोण ABC मध्ये ABC चा पाया आहे BC आणि उंची आहे AM। त्रिकोण PQR मध्ये PQR चा पाया आहे QR आणि उंची आहे PN। तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे 1/2 पाया गुणिले उंची, हे आपलं नेहमीचं सूत्र आहे। आता आपला गुणधर्म कोणता आहे? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर। म्हणून आपण ह्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेऊ। आता गुणोत्तर म्हणजे कसं लिहितात? अंश छेद रूपात लिहितात। तर एरिया ऑफ त्रिकोण ABC, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR, हे झालं ह्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर। हे अशा पद्धतीने लिहितात। आता ह्या त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ काय होईल? 1/2 पाया BC गुणिले उंची AM, म्हणजे काय होईल? 1/2 गुणिले BC गुणिले AM। एक 1/2 गुणिले पाया BC गुणिले उंची AM, म्हणजे 1/2 BC गुणिले AM। आता या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय होईल? 1/2 गुणिले याचा पाया आहे QR गुणिले उंची PN। तर या पद्धतीने आपण या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आता काय होईल पहा, हे 1/2 अंशस्थानी आणि छेदस्थानी सारखंच आहे। 1/2 कॅन्सल होईल। आता 1/2 आणि 1/2 कॅन्सल झाल्यावर शिल्लक काय राहतं? इथं पहा, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर इथं राहिला आता पाया गुणिले उंची, म्हणजेच BC गुणिले AM छेद QR गुणिले PN, BC गुणिले AM छेद QR गुणिले PN। म्हणजे आता इथं आपल्याला हे एक सूत्रच मिळालं या पद्धतीनं। हे काय सूत्र झालं पहा, जर आता आपल्याला नेहमी दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर जर काढायचं असेल तर काय सूत्र वापरायचं? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची। या पद्धतीने आपल्याला आता नेहमी सूत्र घ्यायचं। आता प्रत्येक वेळेस जर आपल्याला उदाहरण सोडवायचं असेल तर असं प्रत्येक वेळेस क्षेत्रफळ काढा नंतर त्याचं गुणोत्तर घ्या असं करण्याची आवश्यकता नाही। सरळ आता आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा म्हटलं तर काय घ्यायचं? जो अंशस्थानी त्रिकोण घेतलेला आहे त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळाचा, त्या त्रिकोणाचा पाया आणि उंचीचा गुणाकार छेद छेदस्थानी जो त्रिकोण घेतलेला आहे त्या त्रिकोणाचा पाया आणि उंची यांचा गुणाकार घ्यायचा आहे। म्हणजे हे सूत्राला आपण शाब्दिक रूपात कसं लिहूया पहा, मी वाचन करतो त्या पद्धतीनं। इथं आपल्याला जास्तचं पाठांतर करण्याची आवश्यकता नाहीये, इथं पाहूनच आपल्याला हे लक्षात ठेवता येतं। आता ह्याला कसं वाचायचं पहा, इकडं जे आहे एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR, याला काय वाचायचं? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची, पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। संगत उंची का म्हटले मी? जर अंशस्थानी समजा जो त्रिकोण घेतला ज्या त्रिकोणाचा पाया घेतला त्याच त्रिकोणाची उंची घ्यायची, छेदस्थानी ज्या त्रिकोणाचा पाया घेतला त्याच त्रिकोणाची उंची घ्यायची। या इकडं असेल त्या पद्धतीनंच बघा एकदा परत कसं वाचायचं आहे, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया
व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. आता हे आपण शब्दात लिहूया. यावरून गुणधर्म काय होईल पहा. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे झालं एवढ्याला वाचन. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हा या पद्धतीने हा गुणधर्म होतो. हा गुणधर्म चांगला लक्षात ठेवा. ह्याला जास्त पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. फक्त लक्षात कसं ठेवायचं पहा. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. आता हाच गुणधर्म आपण शॉर्ट मध्ये लिहूया. कसा लिहूया बघा. समजा एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 घेऊया, पाया B1 घेऊया व उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2 पाया B2 व उंची H2 घेऊन. तर काय होईल पहा. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर A1 छेद A2 बरोबर पाया गुणिले संगत उंची. पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची. हे आपल्याला आता नेहमीसाठी वापरायला सूत्र होईल. A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. या पद्धतीने हा गुणधर्म वापरायचा आहे. आता आपण पाहूया की जर दोन त्रिकोणाची उंची समान असेल तर 8 नंबर 1 त्यात दिलेल्या दोन त्रिकोणा आजचा जो आपण गुणधर्म पाहिला त्याच्यात पाया आणि उंची ही वेगवेगळी होती, सारखी नव्हती. आता आपण इथं दोन त्रिकोणाची उंची समान असेल तर इथं दोन त्रिकोण घेतले. त्रिकोण AMB आणि त्रिकोण AMC. ह्या दोन्ही त्रिकोणाची AM ही उंची सामायिक आहे, एकच सारखी आहे. तर या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं येईल ते पाहूया आपण. समजा आता हा त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण AMB छेद एरिया ऑफ त्रिकोण AMC बरोबर याचा पाया गुणिले उंची. पाया आहे BM गुणिले उंची AM छेद पाया MC गुणिले उंची AM. तर इथं काय होईल. ह्या दोन्ही त्रिकोणाची उंची सारखी आहे म्हणून AM छेद AM हे कॅन्सल होईल. तर शिल्लक काय राहील. एरिया ऑफ त्रिकोण AMB छेद एरिया ऑफ त्रिकोण AMC बरोबर BM छेद MC. आता एरिया ऑफ त्रिकोण AMB छेद एरिया ऑफ त्रिकोण AMC बरोबर
AM म्हणजे B1 पाया घेतलाय आणि MC म्हणजे B2 पाया घेतलाय. तर आपल्याला माहित आहे की इथं दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर A1 छेद A2 बरोबर B1 छेद B2 उंची समान असेल तर उंची समान असताना इथं आपल्याला हे सूत्र मिळेल या पद्धतीनं. म्हणजे जर दिलेल्या दोन त्रिकोणाची उंची समान असेल तर त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते. तर गुणधर्म लिहूया आपण. समान उंची असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. समान उंची असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. संगत म्हणजे व जो त्रिकोण घेतलाय अंशस्थानी त्याच त्रिकोणाचा पाया अंशस्थानी असावा. छेदस्थानी जो त्रिकोण घेतलेला आहे त्याच त्रिकोणाची उंची त्याच त्रिकोणाचा पाया छेदस्थानी असावा. आता पुढच्या अटीनुसार पाहूया. अट 2 दोन त्रिकोणाचा पाया समान असेल तर. आता दोन त्रिकोणाचा पाया समान असेल तर इथं त्रिकोण ABC चा पाया AB आहे आणि त्रिकोण ABP याचा पण पाया AB आहे आणि हे ABC ची उंची CD आहे आणि APB ची उंची DQ आहे. इथं दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय येईल पहा. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण APB. ABC चा पाया AB गुणिले उंची CD आणि APB चा पाया AB गुणिले उंची PQ. तर या ठिकाणी ही उंची पाया AB कॅन्सल होईल. राहील काय एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण APB बरोबर CD छेद PQ. म्हणजे काय राहिलं शिल्लक उंची छेद उंची. म्हणजे दोन त्रिकोणाचा पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणजे A1 छेद A2 बरोबर H1 छेद H2. जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर जर दोन त्रिकोणाचा पाया समान असेल तर त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. मग A1 छेद A2 बरोबर H1 छेद H2 हे आपल्याला या ठिकाणी सूत्र मिळेल. मग हाच गुणधर्म कसा लिहायचा पहा. समान पाया असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे. समान पाया असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. या पद्धतीने हा अट नंबर 2 नुसार हा गुणधर्म लिहिता येतो. आता पाहूया आपण अट नंबर 3. दोन त्रिकोणाचा पाया व उंची समान असेल तर दोन्ही पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर पाया व उंची दोन्ही समान असेल तर आता इथं
ह्या दोन त्रिकोण LM चा पाया MN आणि KMN चा पण पाया MN समान आहे, एकच सामायिक पाया आहे. आणि या दोन्ही त्रिकोणाची उंची, हे दोन्ही त्रिकोण इथं LK समांतर MN दिलेला आहे. या ठिकाणी LK समांतर MN, ह्या दोन समांतर रेषा असल्यामुळं दोन समांतर रेषेमधील लंबांतर हे नेहमी समान असते. आता समजा ह्या दोन समांतर रेषा असतील तर यामधील ही लंबांतर जे आहे हे प्रत्येक ठिकाणी सारखं असतं. म्हणून दोन समांतर रेषामध्ये स्थित असलेल्या दोन त्रिकोणाची उंची समान असते. म्हणून या दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे. तर या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय येईल पहा. एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर MN गुणिले उंची H घेऊया छेद MN गुणिले उंची H. इथं MN कॅन्सल होईल, H कॅन्सल होईल. म्हणजे काय येईल उत्तर. एरिया ऑफ त्रिकोण LMN छेद एरिया ऑफ त्रिकोण KMN बरोबर 1/1. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण LMN जसे एरिया ऑफ त्रिकोण KMN बरोबर 1/1. म्हणजे या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर येईल 1/1. आणि जर समजा आपण हा त्रिकोण इकडे घेतला तर काय होईल. एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर एरिया ऑफ त्रिकोण KMN. म्हणजे ह्या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतील. म्हणजे जर दोन त्रिकोणाचा पाया व उंची दोन्ही समान असतील तर दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात व त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 1/1 असते. म्हणजे गुणधर्म काय होईल. दोन त्रिकोणांचा पाया व उंची समान असेल समान असतील तर त्या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात व त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 1/1 असते. म्हणजे दोन त्रिकोणाचा पाया व उंची दोन्ही समान असतील तर त्यांची क्षेत्रफळे समान असतात व त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 1/1 असते. आता आपण कोणते गुणधर्म अभ्यासले. आता दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे या ठिकाणी पाया व उंची दोन्ही वेगवेगळे आहेत. त्यानंतर समान उंची असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात आणि समान पाया असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आणि पाया व उंची समान असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात व त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 1/1 असते. आता या गुणधर्मावर आधारित आपण सराव संच 1.1 सोडवूया. आता आपण सराव संच 1.1 मधील पहिलं उदाहरण सोडवूया. एका त्रिकोणाचा पाया 9 सेमी, उंची 5 सेमी, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 सेमी आणि उंची 6 सेमी आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. इथं आपल्याला
एका त्रिकोणाचा पाया दिलाय, उंची दिली आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पण पाया दिलाय आणि उंची दिली, म्हणजे दोन्ही त्रिकोणाचा पाया आणि उंची वेगवेगळी आहे. जर दोन्ही त्रिकोणाचा पाया वेगवेगळे असेल तर पहिला मेन गुणधर्म वापरायचा कोणता आहे? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हा गुणधर्म वापरायचा. आपण इथं त्रिकोणाला नावं दिलेले नाही आहेत, आकृती दिलेली नाहीये, म्हणून आपण काय करूया? समजा एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1, पाया B1 व उंची H1 व दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2, पाया B2 व उंची H2 गृहीत धरूया. आता आपण दिलेल्या त्रिकोणाचा पाया एका त्रिकोणाचा पाया B1 बरोबर 9 सेमी लिहिलाय, हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. H1 उंची बरोबर 5 सेमी, पाया B2 बरोबर 10 सेमी आणि H2 बरोबर 6 सेमी. तर आपण गुणधर्म लिहूया इथं. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. आता A1 छेद A2 बरोबर B1 आहे 9 गुणिले H1 5 छेद B2 10 गुणिले H2 6. आता ह्याला संक्षिप्त रूप देऊया अगोदर. हे बघा 5 1 5, 5 2 10, 3 2 6, 3 3 9. म्हणजे काय येईल आता? A1 छेद A2 बरोबर 3 1 3 छेद B2 4. A1 छेद A2 बरोबर 3 छेद 4. म्हणून त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर 3 जसे 4 येईल. दुसरं उदाहरण सोडवूया आपण. दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AB आणि AD लंब AB. त्यानंतर BC बरोबर 4, AB बरोबर 8. तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADB काढा. आपल्याला या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. तर आता या दोन्ही त्रिकोणांचं थोडंसं निरीक्षण करा. हे पहा, त्रिकोण ABC चा पाया AB आहे, उंची BC आहे, आणि त्रिकोण ABD चा पाया AB आहे आणि उंची AD आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणाचा AB हा पाया सामायिक आहे. म्हणजे येथे त्रिकोण ABC व त्रिकोण ABD
यांचा रेख AB हा पाया सामायिक आहे. BC बरोबर 4, AD बरोबर 8. मग आपल्याला माहिती आहे समान पाया असलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळे हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. समान पाया असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ABD बरोबर ABC ची उंची आहे BC आणि ABD ची उंची आहे AD. एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ABD बरोबर BC छेद AD. आता किमती ठेवून द्या. एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ABD बरोबर 4/8. हे 4 × 4 4 2 8 म्हणजेच बरोबर 1/2. म्हणजे काय उत्तर येईल? एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ABD बरोबर 1/2. हे आपलं उत्तर येईल. हे असे 2 मार्काला 1 मार्काला उदाहरणं परीक्षेला येत असतात आणि अतिशय सोपी उदाहरणं आहेत. हे 4 गुणधर्म लक्षात ठेवले तर ही उदाहरणं काहीही अवघड जात नाहीत. आता दुसरं उदाहरण सोडवूया आपण. आकृतीमध्ये रेख PS लंब रेख RQ, रेख QT लंब रेख PR, RQ बरोबर 6, PS बरोबर 6, PR बरोबर 12, तर QT काढा. इथं आपल्याला या आकृतीमध्ये PS लंब RS दिलेला आहे आणि QT लंब PR दिलेला आहे आणि आपल्याला RQ बरोबर 6 दिलेला आहे, PS 6 दिलेला आहे आणि PR 12 दिलेला आहे. पूर्ण एवढी लांबी 12 दिलेली आहे. आपल्याला QT काढायला सांगितलेला आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा पहा. एकच त्रिकोण घ्या. इथं त्रिकोण PQR मध्ये त्रिकोण PQR चा पाया QR व उंची PS घ्या. त्यानंतर याच त्रिकोणाचा पाया PR व उंची QT घ्या. म्हणजे दोन्ही वेळेस अंशस्थानी आणि छेदस्थानी एकच त्रिकोण घ्या आणि याच्यावरून आपल्याला QT काढता येईल. तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. या गुणधर्मानुसार एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण PQRच घेऊया आपण. बरोबर एकदा काय करू आपण, पाया QR गुणिले या QR पायावरील संगत उंची घेऊया PS आणि नंतर घेऊया पाया PR व या पायावरील संगत उंची घेऊया QT. आता आपण किमती ठेवूया. एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर QR 6 गुणिले PS 6 छेद PR 12
गुणिले QT. आता या ठिकाणी जे कॅन्सल होईल ते कॅन्सल करूया आपण. हे त्रिकोण PQR छेद त्रिकोण PQR कॅन्सल होईल. 6 1 6 6 2 12 बे 1 बे बे त्रिक 6. तर ह्याला भागल्यानंतर इथं काय शिल्लक राहील? 1 शिल्लक राहील. म्हणजेच 1 बरोबर हे 3 1 3 छेद QT. आता तिरपा गुणाकार करा. म्हणजेच QT गुणिले 1 म्हणजेच QT बरोबर 3. म्हणून QT बरोबर 3. आता हेच उदाहरण आपल्याला हा पाया आणि उंची दिलेली आहे. म्हणून या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 QR गुणिले PS घेऊन काढता येईल. त्यानंतर क्षेत्रफळ माहिती होईल. मग पाया PR गुणिले उंची QT घेऊन जर काढलं तर QT सुद्धा काढता येईल. म्हणजे सेपरेट 2 वेळेस त्रिकोण काढून. पण आपण हा गुणधर्म शिकत आहोत म्हणून मी ह्या गुणधर्मानुसारच सोडवून दिलेलं आहे. आता आपण चौथं उदाहरण सोडूया. शेजारील आकृतीमध्ये AP लंब BC, रेख AP लंब BC आणि AD समांतर BC, AD समांतर BC. तर एरिया ऑफ त्रिकोण ABC जसे एरिया ऑफ त्रिकोण BCD काढा. ABC आणि BCDचं गुणोत्तर काढायचे. तर आता ह्या आकृतीमध्ये थोडंसं निरीक्षण करा. अगोदर कुठलाही प्रश्न सोडवण्याच्या अगोदर दिलेला प्रश्न आणि आकृती हे वाचून त्यांचं निरीक्षण करावं आणि उत्तर काय लिहायचंय याचा अगोदर आपल्या मनामध्ये अंदाज घ्यावा आणि मग उदाहरण सोडवायला सुरुवात करावी. म्हणजे आपलं उदाहरण सोडवताना अडचणी येणार नाहीत. तर पहा, इथं आपल्याला दिलंय त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD हे 2 त्रिकोण दिलेले आहेत. या दोन्ही त्रिकोणाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. इथं AP लंब BC दिलाय आणि ह्या दोन्ही त्रिकोणाचा BC हा पाया सामायिक आहे. या दोन्ही त्रिकोणाचा BC हा पाया सामायिक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे AD समांतर BC दिलेला आहे. तर ह्या 2 समांतर रेषेमध्ये हे दोन्ही त्रिकोण काढलेले आहेत. तर आताच अगोदर सांगितल्याप्रमाणे मी ह्या 2 समांतर रेषांमधले लंबांतर हे नेहमी समान असतं. लंबांतर म्हणजे ह्या 2 समांतर रेषेमध्ये स्थित असलेल्या त्रिकोणांची उंची समान असते. मग या दोन्ही त्रिकोणाचा पाया समान आहे, उंची समान आहे. मग आपण 8 नंबर 4 मध्ये एक गुणधर्म बघितला होता की पाया समान व उंची समान असलेल्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात व त्यांचे गुणोत्तर 1 जसे 1 असते. मग आपल्याला ह्यांचं गुणोत्तरच काढायचं. ह्याचं गुणोत्तर येईल 1 जसे 1. तर इथं आपल्याला आकृतीमध्ये AP लंब BC आणि AD समांतर BC कारण पक्ष, येथे त्रिकोण ABC व त्रिकोण BDC यांचा रेख BC हा पाया सामायिक आहे. हा पाया सामायिक आहे व हे दोन्ही त्रिकोण AD समांतर BC या समांतर रेषेमध्ये स्थित आहेत म्हणजे या समांतर रेषेमध्ये हे त्रिकोण काढलेले आहेत. म्हणून त्यांची उंची समान आहे. मग आपण घेतलेला गुणधर्म समान पाया व समान उंची असलेल्या
त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एक जसे एक असते आणि क्षेत्रफळे समान असतात. पण आपल्याला इथं गुणोत्तर काढायचं आहे म्हणून मी एवढंच लिहिले, गुणोत्तर एक जसे एक असते. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC जसे एरिया ऑफ त्रिकोण BCD बरोबर एक जसे एक, आणि हेच आपलं उत्तर आहे. आता पाचवं उदाहरण सोडवूया आपण. शेजारील आकृतीमध्ये PQ लंब BC आणि AD लंब BC, तर खालील गुणोत्तरे काढा. त्यातलं पहिलं गुणोत्तर आहे एरिया त्रिकोण PQB छेद एरिया त्रिकोण PBC. म्हणजे हे काढायचं PQB हा त्रिकोण PQB आणि PBC. आता या दोन्ही त्रिकोणाचं निरीक्षण करा. ह्या दोन्ही त्रिकोणाचा पाया PQBचा पाया त्रिकोण PQBचा पाया BQ आहे आणि PBCचा पाया BC आहे. पाया हा एकाच रेषेवर आहे, एक रेषीय आहेत. BQC हे तिन्ही बिंदू एक रेषे आहेत आणि दोन्ही त्रिकोणाचा शिरोबिंदू P एकच आहे. म्हणजे यांची उंची सामायिक येते, कारण हे दोन त्रिकोण हे या प्रकारे येतात. हा मोठा त्रिकोण एक आणि हा त्रिकोण एक, म्हणून यांची उंची सामायिक उंची येते, उंची समान येते. मग समान उंची असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PQB छेद एरिया ऑफ त्रिकोण PBC बरोबर PQBचा पाया BQ छेद PBCचा पाया BC. याला इथं आता शॉर्टमध्ये लिहू, कारण समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण. दुसरं गुणोत्तर आहे एरिया त्रिकोण PBC अपॉन एरिया त्रिकोण ABC. तर PBC आणि ABC या ठिकाणी तर दोन्ही त्रिकोणाचा BC हा पाया सामायिक आहे. मग पाया समान असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे या दोन्ही त्रिकोणाचा पाया समान आहे. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PBC छेद एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर उंचीच्या प्रमाणात. PBC ची उंची आहे PQ आणि ABC ची उंची आहे AD, कारण समान पायाचे त्रिकोण. तिसरं गुणोत्तर आहे एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ADC. ABC हा मोठा त्रिकोण आणि ADC हा त्रिकोण. हे पण इथं दोन्ही त्रिकोणचा पाया एकाच रेषेवर आहे. BDC हा एक रेषीय आहे. या दोन्ही त्रिकोणाचा पाया एकाच रेषेवर आहे आणि त्यांचा शिरोबिंदू सामायिक आहे, म्हणून यांची पण उंची समान असणार. म्हणून दोन समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ADC बरोबर ABC चा पाया आहे BC छेद ADC ची पाया आहे DC, कारण समान उंचीचे त्रिकोण. आता चौथं गुणोत्तर एरिया त्रिकोण ADC छेद एरिया त्रिकोण PQC.
ए डी सी हा त्रिकोण आणि पी क्यू सी या दोन्ही त्रिकोणाचा पाया वेगवेगळा आहे आणि उंची पण वेगवेगळी आहे. मग दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. या गुणधर्मानुसार एरिया त्रिकोण ए डी सी छेद एरिया त्रिकोण पी क्यू सी बरोबर ए डी सीचा पाया डी सी आणि उंची ए डी डी सी गुणिले ए डी छेद पी क्यू सीचा पाया क्यू सी गुणिले उंची पी क्यू हे गुणोत्तर येईल. कारण असमान पाया व असमान उंची पाया आणि उंची वेगवेगळे असेल तर त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे येते. धन्यवाद.